चांदवड मुंबई आग्रा NH3 हायवेवर चांदवड रेणुकादेवी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी। पोलिसांचा घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त। मात्र वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी राहण्यास नसल्याने सदरील घटनेकडे मात्र पाठ। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड रेणुकादेवी परिसरात म्हसोबा मंदिराजवळ रविवारी रात्री एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली। या अपघातात बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला व मागच्या पायाला मोठी दुखापत झाली। या घटनेत चांदवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिरवलेली पाठ मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास देवीकडे जाणाऱ्या महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात घडला। सदरील अपघातात बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली। धडक इतकी गंभीर होती की बिबट्याच्या कमरेला पायाला गंभीर दुखापत झाल्याने जागेवरून हलणेही मुश्किल झाले होते। सदरील अपघाताची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली। घटनेची माहिती चांदवड पोलिसांना मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमी बिबट्या वेदनेने व्याकुळ झालेला असताना गर्दीमुळे तो अधिक हिंसक होण्याची शक्यता असल्याने पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी वेळेचे गांभीर्य ओळखत आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तळ ठोकत जमलेल्या गर्दीला दूर करत वन विभागाच्या टीमला पाचारण करून वन विभागाची टीम येईपर्यंत बिबट्याला संरक्षण दिले। घटनेनंतर चांदवड वन विभागाचे स्थानिक कर्मचारी सुनील खंदारे, श्रीमती मार शिवने मॅडम आणि चालक अशोक शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मात्र घटना इतकी मोठी असून देखील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी राहण्यास नसल्याने घटनास्थळी फिरकले देखील नाही। उपस्थित कर्मचारी सतत फोनवरून वरिष्ठांशी संवाद साधून सूचना घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। अचूक निर्णय घेणारे अधिकारी वर्गच चांदवड वन विभागात राहायला नसल्याने अनेक घटना गंभीर असून देखील वन विभाग निष्क्रिय असल्याचे दिसून येते। एकही वरिष्ठ अधिकारी चांदवडला राहण्यास नसल्याने मोठी अडचण तयार होत असते। अनेक अधिकारी नाशिकला व इतरत्र राहायला असल्याने मोठी समस्या नेहमी निर्माण होत असते। त्याचेच उत्तम उदाहरण आज दिसले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरच व सूचनांवर व इतर कर्मचारी वर्ग काम करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले। तब्बल 2 तासानंतर नाशिकहून रेस्क्यू टीम आल्यानंतर सदर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू टीमने बिबट्यास पिंजऱ्यात टाकून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करत ताब्यात घेतले। यावेळी रेस्क्यू टीमचे अभिजित महाले, वैभव भोंगळे, प्रदीप सूर्यवंशी, तेजस गायकवाड, ऋषिकेश तिवडे, वनपाल चांदवड, सुनील खंदारे, प्रवीण चव्हाण, चंद्रकांत मार्गपाड, श्रीमती सुरेखा मरशिवने, भरत वाघ, अशोक शिंदे तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे PI कैलास वाघ, विक्रम बस्ते, विक्रम वडजे, शंकर पवार व इतर टीम तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर बिबट्यास रेस्क्यू करत ताब्यात घेऊन पुढील औषधोपचारासाठी नाशिक येथील वन्यजीव उपचार केंद्र म्हसरूळ येथे नेण्यात आले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।